लेखणीला धार तलवारीची हे आपले ब्रीद वाक्य सार्थ करणाऱ्या आणि समाज हितांच्या बातम्यांनी लोकमनावर राज्य करणाऱ्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक मार्गदर्शक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वात शिरूर शहराच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था तज्ञ संचालक तथा माजी नगरसेविका सौभाग्यवती अंजली मयूर थोरात आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठान। भारतातील प्रत्येक गोरगरीब आणि कष्टकरी कुटुंबाच्या डोक्यावर स्वतःचे हक्काचे मायेचे छप्पर असावं हे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आणि त्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली। पण पंढरपुरात मात्र या योजनेच्या नगरपरिषद प्रशासनानं पुरता फज्जा उडवलाय। गेल्या तब्बल 10 वर्षांपूर्वी पंढरपुरातील सुमारे 1200 गरीब कुटुंबांना हक्काचं घर देण्याचं आश्वासन देऊन एका भव्य दिव्य प्रकल्पाचा गाजावाजा करत शुभारंभ करण्यात आला। माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प यशस्वी होईल अशी भाबडी आशा या कष्टकरी लाभार्थ्यांना होती। पण आज 10 वर्ष उलटूनही हा प्रकल्प रखडला तो रखडलाच। गरिबांनी कष्टाची कमाई भरली, बँकांचे आणि सावकारांचे कर्ज काढून पैसे ओतले, पण हातात काय मिळालं तर फक्त आणि फक्त फसवणूक। शिवशाही न्यूजच्या टीमनं जेव्हा थेट ग्राउंड झिरोवर जाऊन या प्रकल्पाची पाहणी केली तेव्हा समोर आलेलं दृश्य चटका लावणारे होते। ज्या ठिकाणी कष्टकऱ्यांची स्वप्न साकार व्हायला हवी होती तिथं संपूर्ण इमारती धूळ खात पडल्या, संपूर्ण परिसरात काटेरी गवत वाढलंय। गरिबांच्या हक्काच्या घरात आज दारुड्यांचे अड्डे बनले असून मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांनी तिथं मुक्काम ठोकलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाची पंढरपूर नगर परिषदेनं कशी धुळधाण केली आहे हे या दृश्यावरून स्पष्ट दिसतंय। 8-8, 10-10 वर्ष घरं न मिळाल्यामुळे आज शेकडो गरीब कुटुंब बँकांच्या कर्जापोटी आणि व्याजाच्या डोंगराखाली उद्ध्वस्त होत आहेत। या संदर्भात नुकतेच पीडित लाभार्थ्यांच्या शिष्टमंडळानं नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेऊन जाब विचारला, पण प्रशासनाकडून काय उत्तर मिळालं तेच गुळमणीत आणि पोकळ आश्वासन। हा प्रकल्प लवकरच पूर्ण करू आणि ताबा देऊ असा दावा मुख्याधिकारी महेश रोकडे करत आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो पंढरपूर शहराचा प्रोजेक्ट चालू होता, काही स्थानिक तक्रारी आणि इतर काही कारणामुळे तो प्रकल्प बंद असल्यामुळं न्यायालयीन काही तक्रारी असल्यामुळे त्याच्यावरती ते थांबला होता। मात्र आता 15 जुलैच्या सर्वसाधारण सभेनं त्याच्यावरती सर्व बाबीचा विचार करून ज्या लोकांनी पैसे भरलेले आहेत त्यांना त्या घरांचा ताबा देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि तो आता ठरावाची परत आम्हाला मिळते, त्यानुसार आम्ही त्याच्यावरती कारवाई करून जे उर्वरित काम आहे ते पूर्ण करण्याकामी प्रशासकीय काम आम्ही करत आहोत। नाही, म्हणजे त्या जो काही मंजूर DPR आहे त्या मंजूर DPRमध्ये समाविष्ट ज्या बाबी आहेत त्या सर्व बाबी आपण त्याचं अंमलबजावणी करणार आहोत। पण आमचा थेट सवाल आहे पंढरपूर नगर परिषद प्रशासनाला, जे काम गेल्या 8 ते 10 वर्षात तुम्हाला करता आलं नाही ते काम पुढील अवघ्या 3 महिन्यात नक्की कसे पूर्ण करणार? की दरवेळेसारखी ही सुद्धा फक्त वेळ मारून नेण्याची आणि गरिबांची दिशाभूल करण्याची नवी युक्ती आहे? लाभार्थ्यांनी आता प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला आहे। डिसेंबरपर्यंत जर आमच्या हक्काच्या घरांचा ताबा दिला नाही तर आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या घरांचा ताबा घेऊ असा रोखठोक इशारा लाभार्थ्यांनी शिवशाही न्यूजशी बोलताना दिलाय। प्रधानमंत्री आवास योजना 2017मध्ये सुरू झाली होती। पंढरपूरसाठी एक चिघळलेला प्रश्न आता थोडासा निकाली निघू पाहताय। याचं कारण म्हणजे आज आम्ही सीओ साहेबांना भेटलो। सीओ साहेबांनी सांगितलं की हा पाठीमागच्या मीटिंगमध्ये विषय घेतलेला आहे आणि थोड्याच दिवसात आपण टेंडर याचं काढू असं बघितलं असता तर आता भालके मॅडम आणि सीओ साहेबांनी डिसेंबर 26पर्यंत याचा ताबा देतो म्हणून सांगितलेला आहे। पण एक इथं शंका येण्याचं कारण म्हणजे एक असं आहे की पाठीमागच्या वेळेस टेंडर काढलेलं होतं आणि टेंडर कोणीही भरलं नव्हतं। जर पाठीमागच्या वेळेसप्रमाणे असंच जर पुन्हा होत असेल तर आम्ही सर्व लाभार्थी डिसेंबरची वाट बघून डिसेंबर 26ला आम्ही स्वतःहून तिथं जात आहे राहण्यासाठी। नमस्कार, माझे नाव गौरी उपासे, मी प्रधानमंत्री आवास योजनेची लाभार्थी आहे आणि मी आता पैसे 4,70,000 भरलेला आहे
व्याज काढून भरलेलं आहे. माझी घराची भाडं 6,000 जातो आहे आणि मी व्याजाने पण पैसे भरते, बँकेचे हप्ता भरते. असे सगळे खूप आपदा आहे आमची. त्यानिमित्ताने आम्हाला लवकरात लवकर घर मिळावं, नाहीतर आम्ही 26 डिसेंबरला आम्ही राहायला तिथं कब्जा करू शकतो आहे. आता पाहायचं हेच आहे की गोरगरीब कष्टकरी लाभार्थ्यांना त्यांच्या घामाच्या पैशातून उभारलेले हक्काचे घर मिळणार की पंढरपूर नगर परिषद प्रशासन अशीच पोकळ आश्वासन देऊन गरिबांच्या स्वप्नांशी खेळत राहणार. परंतु त्या गरिबांना न्याय मिळेपर्यंत प्रशासनाच्या या कारभारावर शिवशाही न्यूजचा पाठपुरावा असाच सुरू राहील हे नक्की. परखड व निरपेक्ष वार्तांकनाच्या बळावर महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय समीर नसीम खान, अध्यक्ष KGN फाउंडेशन. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.